सोलापूर शहराची ओळख बदलण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे। गेल्या काही काळामध्ये सोलापूर महापालिकेने राबवलेल्या एका मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पण महापालिकेने राबवलेली मोहीम काहीच दिवसांपुरती मर्यादित राहू नये अशी आशा नागरिक व्यक्त करतात। आपण पाहूया सोलापूर महापालिकेने नेमकी कोणती मोहीम राबवली आहे। महापालिकेचे महामुद्देमधल्या खास रिपोर्ट। स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर आधी हे केवळ भिंतींवर रंगवलेल्या चित्रापुरतंच मर्यादित होतं। सोलापूर शहरात जिकडे तिकडे अस्वच्छता दिसून यायची, त्यामुळे स्वच्छ सुंदर सोलापूर ऐवजी अस्वच्छ सोलापूर अशी जणू ओळख होत चालली होती। मात्र हीच ओळख पुसण्याचं काम सोलापूर महानगरपालिकेनं हाती घेत युद्ध पातळीवर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या स्वच्छता मोहीम सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवली जात आहे। सोलापूर महानगरपालिकेने सध्याचे स्वच्छता मोहीम जी हातात घेतलेली आहे ती खरंच स्वागतार्ह आहे। निदर्शनास आलेल्या घाण ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छ दिसतं त्या ठिकाणी स्वच्छतेच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यांच्या या कार्याला आमच्या सोलापूरकरांचा सलाम। पालिकेनं सर्वात आधी पानटपरी चालकांना लक्ष केलं। त्यांच्याकडून तब्बल 5,000चे दंड तर घेतलेच, शिवाय त्यांच्याकडूनच त्यांच्यामुळे झालेली घाणही स्वच्छ करून घेतली। तर या निमित्तानं सोलापूरमधील जे नागरिक आहेत त्या सर्वांना माझी अशी विनंती राहील की आपण मावा तर खाऊच नाही, ते आरोग्याला धोकादायक असतं। गुटखा मावा हे धोकादायकच आहे, पण जरी आपण समजा खाल्लं तरी ते फक्त आपण थूकदानीमध्येच थुंकावं आणि रस्त्यावर किंवा फुटपाथवरती कुठेही थुंकू नये। यानंतर महापालिकेनं आपला मोर्चा सर्वसामान्य नागरिकांकडे वळवला। जे नागरिक सार्वजनिक परिसर घाण अस्वच्छ करतील त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। साधारणतः एका वेळी थुंकण्याच्या बाबत 150 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत दंड केलेला आहे प्रत्येक दुकानदाराला। रस्त्यावरती कचरा टाकणे किंवा कचरा कुंडीमध्ये कचरा न टाकता त्या एखाद्या कोपऱ्यावरती कचरा टाकणे किंवा रस्त्यावर थुंकणे, कॅरी बॅग यूज करणे, तर याच्या बाबतीमध्ये नोटिफिकेशन आम्ही काढलेलं आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची ही स्वच्छता मोहीम केवळ काही दिवसापुरतीच मर्यादित राहू नये अशी अपेक्षा नागरिक समाधानासह व्यक्त करतायत। हे जे काय करतायत हे तात्पुरतं किंवा प्रसिद्धीसाठी असू नये तर कायमस्वरूपी काहीतरी ह्याच्यामधनं पवार साहेबांनी करायला पाहिजे आहे। ही जी मोहीम आहे ती कायमस्वरूपी राहावं आमची अशी इच्छा आहे। आणि ह्याच्याबद्दल दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की त्यांनी स्वच्छता केली इथपर्यंत ठीक आहे, किंवा महापालिकेची ती जबाबदारी आहे म्हणून त्यांनी केलं आहे ठीक आहे, परंतु आपल्या सोलापुरातल्या नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी ही स्वच्छता व्यवस्थित ठेवायला पाहिजे आहे। आपण आपलं गाव स्वच्छ ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। संपूर्ण शहर स्वच्छ होणं हे काही एका दिवसात शक्य नाही, पण त्याची सुरुवात ही नक्कीच सकारात्मक आहे। सोलापूर सुंदर होण्यासाठी अशा स्वच्छता मोहिमेत सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे। त्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न यासोबतच नागरिकांची साथही तितकीच मोलाची आहे। आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।